म्हणूनी शरण जावे, म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी। तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंता, अनंत है नामजा। तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट। तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। विठ्ठल 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 विठ्ठल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कैलास राना शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुटे झळाळी। कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुम्हा विन शंभो मज कोण तारी। समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं, जगननिहित पानी मंडनं मंडनानं। तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदैव धवल हास्यं श्री विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। 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 दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण संतांच्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। ओ दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण संतांच्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू,
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमान दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थि साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी ओ श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माता चरणावेरी श्री संताची माता चरणावेरी साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे साष्टांग करी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे हे विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ देवमान्य विश्वभूषण चिन्मय स्वरूप असणारे अधिकारी संपन्न व्यक्ती महत्व जगद्गुरु जगत कल्याण संत तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल पहा
प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून माझे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला देवाला शरण जायला सांगतात. काय सांगतात जगद्गुरु तुकोबराय? म्हणून शरण जावे. बाबांनो, तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जा, परंतु कसं जायचं? भावयुक्त अंतकरणाने त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं. आणि का म्हणून शरण जायचं? शरण गेल्यानंतर होईल काय? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. हा संसारूपी सागर आपल्याला एक दिवस तरून जायचा आहे ना, म्हणून आम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. आणि का म्हणून तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं? कारण तो भगवान परमात्मा आहे तरी कसा? बहु आहे करुणावंता, अनंत हे नामजा. बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. करुणावंत म्हणजे दयाळू असा हा भगवान परमात्मा आहे, आणि अनंत हे नामजा म्हणजे अनेक नावाने रूपाने प्रगटलेला असा हा भगवान परमात्मा आहे. म्हणून तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं. आणि शेवटच्या चरणामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. जगद्गुरु तुकोबराय सांगतात मला त्या भगवान परमात्म्याची साक्ष आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय, म्हणून तुमच्या समोर प्रगट करतोय, म्हणून तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जा. असं या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल पहा, आज किम निमित्ताने तुम्ही आम्ही त्या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. हे तुम्हा सर्वांना श्रुत आहे, परंतु वक्त्याचं सांगणं कर्तव्य आहे. आज या ठिकाणी श्रीमती लीलाबाई एकावळे या आजींच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आजींना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आजींचं वय 90 वर्ष होतं. आजींच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं, प्रेमळ असा आजींचा स्वभाव होता. कुणी पाहुणे जर घरी आले तर त्यांचा पाहुणचार त्या करायच्या. कुणाला न जेवता कधी जाऊ दिलं नाही आजींनी. एवढा प्रेमळ स्वभाव आजींचा होता. एकदा मी आजींना भेटायला आले होते. आजींनी सुरुवातीला सांगितलं होतं, मी गेल्यानंतर आपल्या गावातल्या महाराजांचं कीर्तन ठेवायचं. 2 वर्षापूर्वी तारीख दिली बरं का, आजी होते तेव्हाच. आजींच्या पाठीमागे त्यांचा असा परिवार आहे. त्यांचा मुलगा आहे काशीनाथ ज्ञानदेव एकावळे. त्याचप्रमाणे त्यांचा दुसरा मुलगा आहे श्री संपत ज्ञानदेव एकावळे. त्याचप्रमाणे त्यांच्या 3 मुली आहेत. सौभाग्यवती कमलताई दत्तात्रय भापकर, त्याचप्रमाणे सौभाग्यवती कुसुम सुदाम भापकर, सौभाग्यवती सोनाली विठ्ठल भगत, सुना नातवंड असा हा एकावळे परिवार. आजीच्या जाण्यानं त्यांच्या एकावळे कुटुंबाला फार मोठं दुःख झालंय. परंतु या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी सामर्थ्य परमेश्वरानं या कुटुंबाला द्यावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. एकावळे कुटुंबानं सुंदर असं नियोजन केलेलं आहे. कीर्तनाची सेवा आयोजित केलेली आहे, म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद देते. ज्यांच्यामुळे ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. आजींचा मुलगा संपत आप्पा एकावळे, आप्पांनी या कुटुंबाच्या वतीनं आप्पांचं मोठेपण म्हटलं पाहिजे, ही सेवा करण्याची संधी मला प्राप्त करून दिली. या कीर्तनासाठी सुंदर असे मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील एक नामवंत मृदंगाचार्य असणारे हरिभक्तपरायण नारायण महाराज झेंडे, ज्यांची श्री ज्ञानेश्वरी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आहे खामगाव या ठिकाणी. सुंदर महाराज मृदंग वाजवतात. महाराजांना मनापासून धन्यवाद देते. त्याचप्रमाणे जे बुलबुलची साथ करतायत हरिभक्तपरायण विजय महाराज शेंडगे, महाराजांना मनापासून धन्यवाद देते. त्याचप्रमाणे ज्यांची हार्मोनियमची साथ आहे ते आपल्या गावचे भूषण असणारे हरिभक्तपरायण बबन महाराज चौधरी, त्यांना मनापासून धन्यवाद देते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य असणारे, ज्यांचं गायन ऐकल्यानंतर तुम्ही आम्ही मंत्रमुग्ध होतो. एवढं सुंदर गायन आहे महाराजांचं. हरिभक्तपरायण विनोदजी महाराज झेंडे नामवंत गायनाचार्य आहेत. महाराजांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. महाराजांना मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे सगळे टाळकरी सुरेश बाप्पू असतील, दादा महाराज भापकर,
त्याचप्रमाणे बाळू अण्णा असतील, सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि ज्यांच्यामुळं या गादीवरती मी उभी राहते ते माझे पती, महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य असणारे हरिभक्तपरायण संतोषजी महाराज कोलते, महाराजांना मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे माझ्या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असणारे महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार माझे बंधू हरिभक्तपरायण प्रवीणजी महाराज चौधरी, महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना मनापासून धन्यवाद देते. ज्यांची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे प्रकाश मुळी, तुम्हाला मनापासून धन्यवाद. सुंदर साऊंड सिस्टीम. ज्या या कार्यक्रमाचं शूटिंग करतायत अमीरबाई वरवण, दादांना मनापासून धन्यवाद देते. समस्त ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देते. आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल चोपदार किती सुंदर आहेत, पाहिलं की पाहतच राहू. एवढे सुंदर, एवढं वय झालंय बाबांचं. ताई भिवू नका, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद. आमचे बंधू पिंटू महाराज चौधरी, तुम्हाला मनापासून धन्यवाद जे विनयाची सेवा देत आहेत. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. परंतु आजचा दिवस फार महत्वाचा आहे. प्रजासत्ताक दिन. ज्या शूरवीरांनी देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं, ते म्हणजे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा अनेक शूरवीरांनी आपल्या देशाला स्वतंत्र मिळावं म्हणून आपल्या रक्ताचं बलिदान केलं. त्या शूरवीरांना माझं मानाचं वंदन असेल. लता मंगेशकर फार सुंदर गीत गातात पहा. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. हाँ दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. तू मेरा करीमा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. हे वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. ओ दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. हे वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. ज्या शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना कधी विसरायचं नाही. एक म्हणजे माझा शेतकरी राजा, रोज जेवण करत असताना त्या शेतकऱ्याला कधी विसरायचं नाही. दुसरा म्हणजे सीमेवरती लढणारा सैनिक, रोज झोपायच्या अगोदर त्या सैनिकाला आपण कधी विसरायचं नाही. की आज त्या सैनिकामुळे आज आपण या ठिकाणी या गादीवरती कीर्तन करतोय, भजन करतोय. आणि माझा शेतकरी राजा सगळं पिकवतोय, त्याच्या जीवावरती आपण सर्व खातोय, त्या शेतकऱ्याला आपण विसरलं नाही पाहिजे. पहा, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. भावयुक्त अंतकरणाने त्या भगवान परमात्म्याला शरण जायचे. परंतु
शरण तर जायचंय, परंतु प्रस्तुत अभंगातून तुम्हाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात म्हणून शरण जावे. जे आपल्याला उपदेश करतायत त्यांचा अधिकार किती मोठा आहे. सांगणारे जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार किती मोठा आहे. अनुरेनु या थोकडा तुका आकाशा एवढा, अनुरेनु या थोकडा तुका आकाशा एवढा. एवढा मोठा अधिकार त्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि ते जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला देवाला शरण जायला सांगतात. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार किती मोठा आहे पहा. यम जर न्यायला येत असेल ना, तो यम सुद्धा असा थरथर कापायचा जर तुकाराम महाराजांचं नाव घेतलं तर. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. एवढा मोठा अधिकार त्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अधिकाराशिवाय बोलणं नाही बाबांनो. नाहीतर बाप पिढी ओढतोय पोराला सांगतो तंबाखू खाऊ नको. पोरग म्हणतो बाबा तुमच्या पिढीचा धूर कुठे चाललाय, मला सांगताय तंबाखू खाऊ नका. त्यासाठी अधिकार तेवढा पाहिजे. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार फार मोठा आहे. पहा, या मनुष्य देहाचा जर विचार करायचा म्हटलं तर या मनुष्य देहामध्ये 3 वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे तुम्ही आम्ही सर्व जीव, देव आणि संत. तुम्ही आम्ही सर्व जीव आपली इच्छा जरी नसेल ना तरी सुद्धा आपल्याला जन्माला यावं लागतं. ते कसं? केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. त्यानंतर देव, देवाला आणावं लागतं. आणि येला रूपा बळे करोनी खळे हरिदास, किंवा परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनाय संभवामी युगे युगे. आपल्या भक्तावरती जर एखादं संकट आलं ना, त्या संकटाचं निवारण करण्यासाठी देव मदतीला येत असतो. आणि तिसरं आहे संत. संत स्वतःच्या इच्छेने येतात आणि स्वतःच्या इच्छेने जात असतात. बाबांनो, तुम्ही आम्ही फार भाग्यवान आहोत, कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झालाय. ज्ञानोबारायांचा जन्म याच महाराष्ट्रामध्ये झालाय. जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये झालाय. नवे नवे स्वर्गातल्या पितरांना जेवायला घालणारे एकनाथ महाराज, त्यांचा सुद्धा जन्म याच महाराष्ट्रामध्ये झालाय. शिंपी समाजाचे नामदेव महाराज, संत जनाबाई असेल, संत मुक्ताबाई आहे, सर्व संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज असतील, ते सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. आणि तुम्ही आम्ही सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. हा देश किती पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. हो कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण.
आपलं कुळ सुद्धा किती पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. आपला देश तर पवित्र आहे, परंतु आपली भूमी सुद्धा किती पवित्र आहे महाराज. ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमुची. हा आमुचा आहे पाना, ही आमुची आहे बोली, आसमानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची. ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमुची, ही माय मराठी आमुची. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा महाराष्ट्र देशा. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योगांची शूरवीरांची भक्तांची माळकऱ्यांची, हे देशासाठी प्राण खर्चणाऱ्यांची. ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमुची, ही माय मराठी आमुची, ही माय मराठी आमुची. भारत माते की, भारत माते की. सर्वांनी मोठ्याने म्हणा. अहो आज त्यांच्यामुळे आज आपण जिवंत आहोत, त्यांच्यामुळे कीर्तन भजन करतोय, मग त्यांचं नाव घ्यायला पाहिजे ना. पहा, परंतु या मनुष्य देहाचा जर विचार करायचा म्हटलं ना बाबांनो, या मनुष्य देहामध्ये दोन प्रकारचे वर्ग तुम्हाला आणि मला पाहायला मिळतात. एक वर्ग आहे कृतज्ञ वर्ग आणि दुसरा वर्ग आहे कृतज्ञ वर्ग. आता कृतज्ञ वर्ग कशाला म्हणायचं? एखाद्याने जर आपल्यावरती काय उपकार केले त्या उपकाराची जाण न ठेवणारा त्याला कसला वर्ग म्हणायचं? कृतज्ञ वर्ग असं म्हणायचं. आणि दुसरा वर्ग आहे एखाद्याने जर आपल्यावरती काय उपकार केले त्या उपकाराची जाण ठेवणारा त्याला कृतज्ञ वर्ग असं म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. या कृतज्ञ वर्गामध्ये एक भस्मासुराचं उदाहरण आले. भस्मासुर हा कृतज्ञ वर्गातील आहे. भगवान शिव शंकरांना पूजेसाठी काय लागतं महिला मंडळ? बोला. भगवान शिव शंकरांना पूजेसाठी आपण काय वापरतो? बेल, भस्म, अजून काय? भगवान शिव शंकरांना पूजेसाठी चिता भस्म किंवा मेलेल्या माणसांची राख लागते. भगवान शिव शंकरांनी भस्मासुराला सांगितलं, भस्मासुरा तू काय करायचं? रोज कोणी माणसं मेली की त्या मेलेल्या माणसांची राख तू मला पूजेसाठी आणून द्यायची. भस्मासुर काय करायचा? रोज कोणी माणसं मेली की त्या मेलेल्या माणसांची राख भगवान शिव शंकरांना पूजेसाठी नेऊन द्यायचा. असा हा रोजचा नित्यक्रम चालू होता. एके दिवशी काय झालं? भस्मासुराला जायला उशीर झाला. शिवशंकर भस्मासुराची वाट पाहू लागले. भस्मासुर अजून काय येत नाही. बरोबर थोड्या वेळाने भस्मासुर गेला. त्यावेळी भगवान शिव शंकरांनी भस्मासुराला विचारलं, भस्मासुरा तुला आज यायला एवढा उशीर का झाला रे? म्हटलं आज कोणी माणसंच मेली नाही म्हणून मला यायला उशीर झाला. मग भगवान शिव शंकरांनी भस्मासुराला सांगितलं, अशा आणीबाणी प्रसंगी जर कोणी माणसं मेली नाहीत ना, मी तुला एक वरदान देतो. काय वरदान देतो? तू ज्याच्या कुणाच्या डोक्यावरती हात ठेवशील तो जळून भस्म होईल आणि त्या मेलेल्या माणसाची राख तू मला पूजेसाठी आणून द्यायची. आता ह्या भस्मासुराला वरदान मिळाल्यानंतर उन्मत्त झालाय. काय करू लागलाय? कुणाच्या पण डोक्यावरती हात ठेवू लागला. हे बघा करता की नाही माझ्या नावावरती एवढी एवढी जमीन, नाहीतर लगेच जाळून बस.
तर मरणाची भीती कुणाला नाही? सर्वांना मरणाचीच भीती आहे ना. एके दिवशी नारद मुनी रस्त्याने चालले होते. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. लोकांनी नारद मुनींना सांगितलं, नारद मुनी हा भस्मासूर हा काय करतो? कुणाच्या पण डोक्यावरती हात ठेवतो, जाळून भस्म करतो. नारद मुनी म्हटले हो का? आता हा भस्मासूर नारद मुनींच्या डोक्यावरती हात ठेवण्यासाठी निघालाय. नारद मुनी भस्मासुराला म्हणतात, अरे माझ्या डोक्यावरती हात ठेवून तुला काय मिळणार? म्हटले माझ्या डोक्यावरती हात ठेवून माझं काय मागं ना पुढं फुफुटा उडव? माझं मागही कोण नाही पुढेही कोण नाही. माझ्या डोक्यावरती हात ठेवून तुला काहीच मिळणार नाही. मग म्हटले कुणाच्या डोक्यावरती हात ठेवू? म्हटले ज्यांनी तुला वरदान दिले ते भगवान शिवशंकर, त्यांच्या डोक्यावरती जर हात ठेवला ना, कैलासासारखं राज्य तुला भेटेल, पार्वती सारखी पत्नी भेटेल. खरं या म्हणलं शेंडीवाल्या बाबाचं असंच केलं पाहिजे. निघालाय आता भस्मासूर भगवान शिवजींच्या डोक्यावरती हात ठेवण्यासाठी. भगवान शिवशंकर व पार्वती माता एकांतात अशा गप्पा मारत बसलेत. भस्मासूर काय करायचा? नेहमी आज जाताना असा मूठ झाकून जायचा, आज असा हात वरती करूनच चालला होता. पार्वती माता भगवान शिवशंकरांना म्हणताय, आज काहीतरी भानगड दिसते बरं का, हा भस्मासूर लईच त्वऱ्यात येतोय. म्हटलं नेहमी असा मूठ झाकून येतो, आज तर हात वरती करूनच चाललाय. म्हटलं नक्कीच काहीतरी भानगड दिसते. भगवान शिवशंकरांच्या पाठीमागं तो भस्मासूर पळतोय. कशासाठी? डोक्यावरती हात ठेवण्यासाठी. बघा ही कृतज्ञ जात, ज्यांनी वरदान दिलंय त्यांच्या डोक्यावरती हात ठेवण्यासाठी पळतोय. भगवान शिवशंकर पुढे पळतायत आणि हा भस्मासूर त्यांच्या पाठीमागं. आता सगळ्या देवदेवतांना प्रश्न निर्माण झालाय. म्हटले हे भगवान शिवशंकर ना फारच भोळं दैवत आहे, लगेचच कुणाला बी प्रसन्न होतंय आणि लगेचच वरदान देऊन टाकते. महिला मंडळ, आपली सर्वात जास्त भक्ती जर कोणत्या देवावरती असेल तर ते भगवान शिवशंकर. का बरं? लवकर प्रसन्न होतात आणि कोणतीही गोष्ट मागू द्या लगेचच देतात. एवढं भोळं दैवत आहे. सगळ्या देवदेवतांना प्रश्न निर्माण झालाय, आता काय करायचं? भगवान विष्णूंनी काय केलंय? सुंदर असं मोहिनीचं रूप धारण केलंय. आता त्या भगवान परमात्म्याला काय अशक्य आहे? मुळातच तो एवढा सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपालिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. भगवान विष्णूंनी एवढं सुंदर रूप एका स्त्रीचं, मोहिनीचं धारण केलंय. पाहिलं की पाहतच राहावं, एवढं सुंदर. आणि या भस्मासुरानं त्या मोहिनीला पाहिलं. त्या मोहिनीला पाहिल्यावर म्हणतोय तुम्ही इथं कसं काय? ती म्हणती मला वर पाहिजे. हा म्हणतो मला सुद्धा वधू पाहिजे. ती म्हणती मी तुम्हाला वर येईन, परंतु माझी एक अट आहे. काय अट आहे? मी जसं नाचल, मी जसं नृत्य करल तसं तुम्ही नृत्य करायचं. म्हटलं एवढंच ना? लगेच तयार आहे. म्हटलं मला वाटलं काय एखाद्या डोंगरावरून उडी मारायची काय, लगेच तयार आहे. म्हटलं आता ती मोहिनी नाचायला लागली, नृत्य करायला लागली. त्या मोहिनीने नाचता नाचता काय केलं? आपला हात आपल्या कमरेवरती ठेवला. या भस्मासुरानं सुद्धा काय केलं? आपला हात आपल्या कमरेवरती ठेवला. त्या मोहिनीने नाचता नाचता आपला हात आपल्या गालावरती ठेवला. यानं सुद्धा आपला हात आपल्या गालावरती ठेवला. ती मोहिनी नाचता नाचता असा हात वरती घेऊ लागली. हा सुद्धा हात वरती करू लागला. ती मोहिनी नाचता नाचता असा हळूहळू हात डोक्यावरती ठेवू लागली. परंतु याच्याकडे लक्षात आहे, आपल्या हातात काय जादू आहे? बघताय काय माझ्याकडे? अगदी पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत जळून खाक झाला. विठ्ठल विठ्ठल याला कसली जात म्हणायचं? कसली? कृतज्ञ जात. कितीही उपकार करू द्या, उपकाराची जाण न ठेवणारा. माऊलींची एक ओवी आहे, चोरा व्यवहारू दिदला, कृतज्ञ उपकारू केला, निसबस्त विला वाया जाय.
एखाद्या निसभू व्यक्तीवरती आपण कितीही उपकार करू द्या, हे कसं असतं? व्यर्थ असतं. तसंही कृतज्ञ जात आहे. दुसरी जात आहे कृतज्ञ जात. जर तुम्हा आम्हाला पैशाची गरज असेल, आपल्याला पैसे हवे असतील, तर आपण एखाद्या मित्राला महिन्याभरासाठी पैसे मागतो. त्या मित्राला आपण मुदत देतो, या महिन्याच्या या तारखेच्या अगोदर मी तुझे पैसे घेतले ना, तुझे पैसे तुला परत करन. परंतु त्याने जी आपल्याला तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या अगोदर त्याचे पैसे त्याला परत करणं, याला कसला वर्ग म्हणायचं? कृतज्ञ वर्ग. विठ्ठल विठ्ठल. समाजामध्ये तुम्हाला जीवन जगायचं असेल ना, तुम्हाला एखादं पद असेल, त्या पदावरती जर तुम्हाला कायम टिकून राहायचं असेल ना, तर जीवनामध्ये नम्रता असायला हवी. नम्रतेनं माणसं जवळ येतात, यात काय नवल नाही, परंतु नम्रतेने देव सुद्धा आपल्या नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. ओ नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, ओ तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. हे नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. वा वा. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्र व्हायला शिका. नम्र झालं ना, सगळी कामं होतात. परंतु अंगामध्ये नम्रता असायला हवी. काही माणसं स्वतःला साधक समजतात, स्वतःला संत समजतात, परंतु हे लक्षात ठेवा, संत दिसायला जरी आपल्यासारखे असले तरी त्यांच्या अंतकरणातील भाव वेगळा आहे. त्यांच्या अंतकरणातील भाव कसा आहे? जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. काही माणसं दिसायला आपल्यासारखे असतात परंतु असायला वेगळे असतात बरं का. त्यांच्या अंतकरणातील भाव ओळखला पाहिजे. पहा, माझे एकनाथ महाराज फार गोड वर्णन करतात अंतकरणातील भाव कसा असतो. उसा डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुलला वरली अरंगा, नदी डोंगी परी जलनो हे डोंगा काय भुलला वरली अरंगा. चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा काय भुलला वरली अरंगा, काय भुलला वरली अरंगा. वरवरच्या रंगाला बोलू नका बरं का. दह्याच्या अंगी निघे ताक लोणी, एका मोले दोन्ही मागू नये. एकाच दह्यापासून ताक आणि लोणी दोन्ही निघतंय, परंतु दोघांची किंमत कशी आहे? वेगळी आहे ना. ताकाची किंमत काय आहे? 10 रुपयाला फुकट म्हणलं तरी कोणी देते. आणि तूप तूप देईल का 10 रुपयाला? मी जर तुमच्याकडे तूप न्यायला आले तर तुम्ही देताल? नाही देणार, कारण दोघांमध्ये भिन्नता आहे. तसे संत दिसायला आपल्यासारखे असले तरी असायला वेगळे आहेत. संत नव्हती जगा मानसाच्या सारखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारखे.
संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे 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 संत नव्हती जगा माणसा सारिखे. पहा, आपल्याला त्या भगवान परमात्म्याला शरण जायचंय, त्याची शरणागती करायची. शरण जाणं ही सुद्धा एक भक्ती आहे. प्रस्तुत अभंगातून आपल्याला सांगितलं नाही की कोणत्या देवाला शरण जाते. ज्याला कोणाला जो देव आवडतोय त्या देवाला तुम्ही शरण जायचं. महिला मंडळींना स्वामी समर्थ आवडतात, स्वामी समर्थांना शरण जा. चिदरत्नाची खान रे एकाएकी जान रे, चिदरत्नाची खान रे एकाएकी जान रे, प्राणाचाही प्राण माझा स्वामी तुझी आन रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आणि भक्ती करणं, भगवंताला शरण जाणं ही सुद्धा एक भक्ती ठरते. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आणि मला त्या भगवान परमात्म्याला शरण जायला सांगतात. अभंगाचं पहिलं चरण. मनऊनी शरण जावे, 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 मनऊनी शरण जावे. ओ सर्व भावे देवासी, 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 सर्व भावे देवासी. तो हा उतरील पार, 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 पार पार. मनऊनी शरण जावे, मनऊनी शरण जावे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला देवाला शरण जायला सांगतात. बाबांनो, हा जन्म आता मिळालाय, पुन्हा मिळेल ना मिळेल हे सांगता येत नाही. म्हणून तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जा. देवानं सुंदर असा हा 3.5 हाताचा देह तुम्हाला आणि मला दिलाय.
परंतु आपण त्या देहानं भगवंताचं भजन करतो का, चिंतन करतो का? प्रत्येकानं आपल्या मनाला विचारलं पाहिजे. दिवसातून 10 मिनिटं तरी आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आपण करतो का हे आपल्याला विचारलं पाहिजे, आपल्या मनालाच विचारलं पाहिजे. करतो का बाबा? प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं नाही, म्हणून शरण जावे भावाला, सख्खा भाव, सावत्र भाव, अजून कसला चुलत भाव, त्याला सांगितलंय का? तो भाव सांगितलाय का? कोणता भाव सांगितलाय? तो आणि मी एकच आहे हा भाव सांगितलाय का? असं सांगितलंय म्हणून शरण जावे बायकोला, सांगितलंय का? असं नाही सांगितलं. कारण आपण जन्माला येत असताना कुणीच काही बरोबर घेऊन आलेलं नाही. का आलंय कोण? जन्माला येताना आणि जात असताना जाणार आहे का बरोबर काय घेऊन? सांगा ना. इथं आलेल्या एकाही माणसानं बोट वरती करा ताई, एवढी प्रॉपर्टी कमवलेली आहे, जाताना बरोबर घेऊन जाणार आहे करा हात वरती. आहे का कोण असा? एक कवी फार गोड वर्णन करतात पहा. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाणार काय? येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाणार काय? नको अभिमान धरू तू भल्या मानसा, नको अभिमान धरू तू भल्या मानसा. बाबांनो, कशाचा गर्व करताय? कोण कधी जाईल हे सुद्धा सांगता येणार नाही. क्षणिक जीवन झालंय, क्षणभंगुर नाही भरवसा, फारे साबद तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा. मग काय केलं पाहिजे? राम राम स्मराधी. आता त्या भगवान परमात्म्याला कोण कोण शरण गेले हो? गवळणी फार गोड वर्णन करतात. माझ्या गवळणींच्या अंतकरणातील भाव किती गोड आहे. त्या गवळणी सतत कृष्ण 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 कृष्णाचं नामस्मरण करतात. एवढ्या त्या भगवान परमात्म्यामध्ये दंग होऊन जातात, एवढं नामस्मरण करतात. एकदा भगवान परमात्मे रासलीला करत असताना अचानक भगवान परमात्मे अंतर्धान झाले. त्यावेळी गवळणी रडू लागल्या, देवा तुम्ही अचानक अंतर्धान झाले. आणि थोड्या वेळाने ज्यावेळी भगवान परमात्मे प्रगट झाले त्यावेळी गवळणींनी विचारलं, तुम्ही अचानक अदृश्य का झाले? त्यावेळी भगवान परमात्म्यांनी सांगितलं, कुणीतरी माझ्यासाठी रडावं, कुणीतरी माझ्यासाठी व्याकुळ व्हावं असं मला वाटतं. एवढा त्या गवळणींचा भाव आहे. एवढ्या देह भान विसरून जायच्या. एखादी गवळण जर पाणी आणायला गेली ना, मी पाणी आणायला आले हाच विसर त्या गवळणीला पडायचा महाराज. एवढी देहभान विसरून जायची. त्यातले एक गवळण फार गोड वर्णन करते पहा. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, प्रीत लगा दे ज्योत जला दे, प्रीत लगा दे ज्योत जला दे, शरण मिले ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. ओ काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है,
काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, दिलदार है मेरा यार है। वा वा, टाळी वाजवा. काय पैसे द्यावे लागत नाही टाळी वाजवायला. काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. महिला मंडळ, आपण आपल्या पतीवरती, आपल्या मुलाबाळांवरती जेवढं प्रेम करत नाही ना, त्याच्या दुप्पट त्या गवळणी भगवान परमात्म्यावरती प्रेम करत होत्या. म्हणून तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं बाबांनो. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. आणि शरण गेल्यानंतर काय होईल महाराज? उतरीले पार. जय हो. म्हणजे हा संसाररूपी सागर तरुण जाण्यासाठी तो भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला मदत करणार आहे बाबांनो. पहा, काहीच सांगता येत नाही. कोण कधी जाईल, कोण कधी जाईल, कुणाचीच गॅरंटी नाही. आज इथं बसतोय, बोलतोय, सगळे एकत्र जमलोय, परत आपली भेट होईल ना नाही होईल हे सुद्धा सांगता येत नाही बाबांनो. कारण क्षणिक जीवन झालंय ना. तुम्ही आम्ही ओणके आहोत, सगळे काय आहोत? ओणके आहोत. ओणक्याप्रमाणे तुम्ही आम्ही एकत्र बसलोय, परंतु यातला कोणता ओणका कधी वाहून जाईल हे सांगता येत नाही बाबांनो. जसं एखाद्या सागरामध्ये दोन ओणके टाकलेत, एखादी सुनामी लाट यावी आणि लाट आल्यानंतर ते दोन ओणके
कधी दुसऱ्या बाजूला जातील, कुठं जातील हे सांगता येत नाही, ते कधीच एकत्र येऊ शकत नाही. तशा तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक लाट येणार आहे बाबांनो. ती म्हणजे कोणती? मृत्यूची लाट प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार आहे. मग आहे तोपर्यंत चांगलं जीवन जगा. याचा राग त्याचा द्वेष करू नका बाबांनो. किती दिवसाचं आयुष्य आहे सांगा ना. परंतु समाजामध्ये माणसाला गर्व फार झालाय. जर कोणाची भांडणं असतील ना तर आजच संपून टाका. त्याची माफी मागा, त्याच्याशी बोला. कारण बाबांनो परत हा जन्म आपल्याला नाही. हा मनुष्य देह एकदाच मिळालेला आहे. म्हणून कीर्तनातनं दुसरं काही घेऊन जाऊ नका. कुणाशी बोलत नसाल ना नम्रपणे त्याला शरण जा, त्याची माफी मागा आणि त्याच्याशी बोला. माझं कीर्तन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. एक कवी फार गोड वर्णन करतात. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. क्षणिक आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. आपलं जीवन तरी आपल्या हातात आहे का? आपल्याला तो भगवान परमात्मा कधी उचलून घेऊन जाईल हे सुद्धा सांगता येत नाही. भरोसाच राहिलेला नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे, सोडून दे रे धनाच्या तुला लसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. 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 बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. बघून घे सावळी मूर्ती आता या पांडुरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. गोडी अभंगाची, गोडी अभंगाची. बाबांनो हा मनुष्य देह भजन कीर्तन ऐकण्यासाठी, टाळी वाजवण्यासाठी, त्याचं नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला आम्हाला भगवंतानं दिलाय. सर्वांनी मोठ्या अंतकरणानं भगवंताचं भजन करायचं. मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवायची. करा हातवरती. चालतील का आता उद्या सकाळपर्यंत असे राहिले तर? हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा हेलो विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा हरे तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. कारण तो भगवान परमात्मा आहे तरी कसा. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. करुणावंत म्हणजे दयाळू असा हा भगवान परमात्मा आहे. अनंत हे नामजा म्हणजे अनेक नावाने रूपाने प्रगटलेला आहे. म्हणून तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जा बाबांनो. कारण हा देह आत्ताच मिळालाय, परत मिळणार नाही. म्हणून भगवान परमात्म्याची शरणागती करा. आणि शेवटच्या चरणामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्या गोष्टीला साक्ष असावी लागते. ती साक्ष माझे जगद्गुरु तुकोबाराय. तुका म्हणे साक्षी आले 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 तरी केले प्रकट तरी केले प्रकट तो हा उतरील पार तो हा उतरील पार तरी केले प्रगट तरी केले प्रगट तो हा उतरील पार तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा
दुस्तर नदीचा नदीचा तो हा उतरील पार तो हा उतरील पार तो हा उतरील पार तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा बा आज ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत कैलासवासी श्रीमती लीलाबाई एकावळे आजींना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. घरामधून आई गेल्यानंतर काय दुःख होतं ना ते त्या कुटुंबाला विचारा. हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर या दोन्हीचा मिलाप म्हणजे आई आहे. डोंगराआड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसेल परंतु ही मातीआड गेलेली आई किती पैसे दिल्यानंतर आई परत भेटेल सांगा ना. आई करते तरी काय निस्वार्थीपणे आपल्या मुलाबाळांवरती प्रेम करते. काय स्वार्थ असतो त्या आईचा. जीवनामध्ये अशी काही माणसं तुम्हाला भेटतील त्यांचा काहीतरी स्वार्थ असेल म्हणून तुमच्यावरती प्रेम करतील. परंतु आई आणि वडील ही 2 दैवत अशी आहेत की त्यांचा आपल्या मुलाबाळांकडून कसलाही स्वार्थ नसतो. बाबांनो लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. काय करते ती आई. सतत मुलाबाळांसाठी कष्ट करते. तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपल्या मुलांना जपते. मुलांचं चांगलं व्हावं यासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करत राहते. आणि समाजामध्ये अशी काही मुलं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात त्या आई वडिलांना टाकून बोलतात. त्यांना म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय कमवलं आणि केलं तर म्हणतात काय उपकार केले का. त्या मुलांना माझी एक विनंती असेल तुम्ही म्हणता ना आई वडिलांनी तुमच्यासाठी काय केलं. समाजामध्ये बाहेर जा. आपण हॉटेलमध्ये जर गेलो तर लहान लहान मुलं कबशा धुताना दिसतायत खडी फोडताना दिसतायत. एवढेच नाही तर भीक मागताना दिसतायत आणि वर तोंड करून त्या आई वडिलांना विचारताय तुम्ही आमच्यासाठी काय केलं. एवढी तर वेळ तुमच्यावरती येऊन दिली नाही ना त्या आई वडिलांनी. आणि त्या आई वडिलांना टाकून बोलता. ज्या आई वडिलांना तुम्ही टाकून बोलाल ना जे आई वडील 10 वर्ष जगायचे ना ते 5च वर्षात जातील राजांनो तुमच्या या बोलण्यानं. कधीच त्या आई वडिलांना टाकून बोलू नका. मुलगी हा तर आईच्या काळजाचा तुकडा असतो. आता आमच्या कुसुम मावशी जर कधी इथं माहेरात आल्या दोन्ही बहिणी असतील कधी जर आल्या तर आता त्यांना त्यांची आई कधीच दिसणार नाही बाबांनो. आता रात्रंदिवस देवाला प्रार्थना करत असतील आई भेटावी. कुठं गेली आमची आई विचारत असतील देवाला. परंतु किती पैसे दिल्यानंतर आई आता त्यांना मिळेल सांगा ना. कुठं गेली आई मला करमत नाही. कुठं गेली माझी आई मला करमत नाही. आई 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 आता म्हणू मी कुणाला सांगा ना. कुणाला तर आई म्हणून हाक मारतील. आई हे असं दैवत असतो राजांनो. जर कधी माहेरात गेला ना कधीच तुमची पिशवी रिकामी येत नाही. आठ पाहत असते. पहा दिवाळीचा सण जवळ यावा. दिवाळीच्या सणाला आई आपल्या मुलाला सांगते दादा अरे दिवाळीचा सण जवळ आलाय. सगळ्या मुली दिवाळीच्या सणाला आल्या. आपली ताईडी अजून दिवाळीच्या सणाला आली नाही. ताईला फोन करतो का रे. मुलगा म्हणतो आई ताईचा फोन लागलाच नाही. परत काय म्हणतो ताईचा फोन स्विच ऑफ झालाय. परत कारण द्यायला सुरुवात करतो ताईनं फोनच उचलला नाही. त्या आईला फार राग येतो. फोन हिसकावून घेते आणि शेजारणीकडे जाते आणि शेजारणीला सांगते सगळ्या मुली दिवाळीच्या सणाला आल्या परंतु माझी ताईडी अजून दिवाळीच्या सणाला आली नाही. बाकीच्या मुलींना पाहिलं ना मला कसं होतं. मला असं वाटतं माझी मुलगी सुद्धा दिवाळीच्या सणाला यावी. त्या शेजारणीला सांगते नंबर डायल करते सांगते माझ्या मुलीला फोन लाव ग.
ज्यावेळी मुलीला फोन जातो त्या क्षणाला त्या मुलीनं आईचा आवाज ऐकला ना की रडायला सुरुवात करते. अश्रू दाटतात तिचे. आई म्हणते, तायडे काय झालं ग, रुसली काय माझ्यावरती? आई, किती दिवस झालं मी दादाच्या फोनची वाट पाहते. असा एकही दिवस गेला नाही की मी दादाच्या फोनची वाट पाहिली नाही. परंतु दादानं फोनच केला नाही. बाकीच्या बहिणी गाडीवरती बसून जातात त्यांच्या भावाच्या. मला असं वाटतं माझा भाऊ मला कधी न्यायला येईल. असा एकही दिवस गेला नाही की मी दादाच्या फोनची वाट पाहिली नाही. ती आई लगेच सांगते, जोपर्यंत तुझी माय माहेरात जिवंत आहे ना तोपर्यंत तू भ्यायचं नाही. तोपर्यंत कुणाच्याच फोनची वाट पाहायची नाही बघ. दुसऱ्या दिवशी लगेचच निघ, लवकर निघ ताई. का ग आई? अगं ऊन झालं ना, तुला उन्हाचे चटके लागतील ना. कोण काळजी घेत? ही आपली माय घेते. थकलेली माय असू द्या, अगदी काठीचा आधार घेतल्याशिवाय तिला चालता येत नाही एवढी थकलेली माय. मुलगी यायची हे कळल्यावर आजारी असू द्या, भावानं जर बहिणीला फोन केला ना, आई आजारी बघ, आईला भेटून जा. ज्या क्षणाला फोन जातो ना त्या क्षणाला ती मुलगी आईला भेटायला निघते. जात असताना भावाच्या मुलांना खाऊ घेते आणि भावाच्या मुलांनी फक्त आत्याला येताना पाहावं समोरून. मुलं जोरात ओरडतात, ए आजी, आत्या आली बघ. आत्या एक शब्दात काय ताकद असते काय माहित नाही. जी आई थकलेली आहे, जिला काठीचा आधार घेतल्याशिवाय चालता येत नाही, ती आई तटकन उठते, टोपल्यातून भाकरीचा तुकडा घेते, एका हातामध्ये तांब्या भरून घेते, आल्याबरोबर मुलीवरून ओवाळून टाकते आणि मुलीच्या तोंडावरून हात फिरवते. मग ते आली ग माझी ताईडी. हे कोण करतं? आई करते. विचारपूस करते. आई गेल्यानंतर कोण तुमची विचारपूस करेल सांगा ना. तुम्ही मग कुणाला आई म्हणताल? आई म्हणून कुणाला हाक माराल सांगा ना. एक कवी फार गोड वर्णन करतात काय असते ती आई. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होई शोककारी. नोहेच हाक माते मारी कुणा कुठारी. आई कुणा म्हणू मी, आई घरी नदारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आपल्याला आता किंमत करायला नाही आईची. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला किंमत कळत नाही. गेल्यानंतर किंमत कळते. ज्यांना कोणाला आई वडील नाहीत ना त्यांना विचारा त्या आई वडिलांची किंमत काय असते. ती आई काय असतात ते बाप किंवा काय. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. हो आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. हो जीवनाच्या वाटेवरती कीर्ती असतो त्यांचा दार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. हो तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिलीस तुझ माझ्यासाठी कष्टाच्या गावात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिना उपवास. ओल मातीतून चालताना तुडविले काट्यांचे पास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार.
छायेमध्ये आई देवा पाशी मी ग आधी तुलाच मागे नाही माझी मायेचा सागर रे दिला तिने जीवनाकार आई आई काय असते ना आप्पांना विचारा. आप्पांनी सांगितलं ताई मी आईची एवढी सेवा करत होतो, एवढा आईला जीव लावत होतो. त्यांची आई सुद्धा त्यांना एवढा जीव लावायची. जर कुठं बाहेर गेले ना आप्पा येईपर्यंत आई जेवत नसायच्या, एवढा जीव लावायच्या. आता आप्पांना सगळ्या सुख सोयी उपलब्ध आहेत, परंतु आई आहे का सांगा ना. तुम्ही किती मोठा बंगला बांधलाय, त्या बंगल्याला किंमत नाही, परंतु त्या बंगल्याच्या ओट्यासमोर जर म्हातारे आई वडील बसलेले असते ना राजांनो, फार मोठी शोभा असते त्या बंगल्याला. ज्या दिवशी त्या बंगल्याच्या ओट्यासमोरील आई किंवा वडील निघून जातील ना, कवडीची किंमत नाही त्या बंगल्याला, काहीच किंमत नाही. आईचं मुलांवरती किती प्रेम असतं. आणि मुलं त्या आई वडिलांना म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं. त्या आई वडिलांना कधी विसरू नका बाबांनो. मी तर म्हणेल माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. कोणत्या तीर्थाला सुद्धा तुम्हाला जायची गरज नाही. भगवान परमात्म्याला प्रत्येक घरामध्ये येणं शक्य नाही, म्हणून त्यानं प्रत्येकाच्या घरामध्ये आई आणि वडील हे दोन दैवत पाठवलेले आहेत. त्या आई वडिलांची निस्वार्थीपणे सेवा करा. 2 वेळचं जेवण, सुखाचे 2 शब्द, त्याच्या व्यतिरिक्त त्यांची काहीच अपेक्षा नसते. चांगलं जीवन जगा, सुंदर असं जीवन आहे, त्या जीवनाचा आनंद घ्या. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. त्या जीवनाचा आनंद घ्या. पवित्र अशी तुळशीची माळ घाला. तुम्ही म्हणताल माळ का घालायची? महिला मंडळ, आपण एवढं सोनं घालतो कशासाठी? कुणीतरी पाहावं म्हणून घालतो ना, परंतु त्या सोन्यावर कुणाची तरी नजर असेल. चोर तुमच्या सोन्यावरती त्याची नजर असणार म्हणजे असणार, परंतु पवित्र अशी तुळशीची माळ जर घातली ना, त्या भगवान परमात्म्याची तुमच्यावरती नजर राहिल्याशिवाय राहणार नाही बाबांनो. पवित्र अशी तुळशीची माळ घाला. या ठिकाणी म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. या अभंगावरती मी माझ्या अल्पशा बुद्धिमत्तेप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल ती माझ्या श्री गुरूंची कृपा, स्वानंद सुख निवासी सिद्ध सद्गुरू शंखनाथ बाबांची कृपा. जे काही चुकीचं असेल ते माझ्या वाणीचे दोष समजा. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्या चरणी समर्पित करून, तुम्ही सर्व श्रोते मायबाप जनांच्या चरणी समर्पित करून, या मातेच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम.